सिद्धी, अन्वित काय करतो ग आता? आठवण आली म्हणून सहज विचारलं. निशा आपल्या मैत्रिणीला म्हणाली, तो लंडनला असतो, पण सध्या इकडे बहिणीच्या लग्नासाठी आला आहे असे कळले. पण आता तू त्याच्या नादी अजिबात लागू नकोस हं. त्यानेच ब्रेकअप केले होते ना. आता तू स्वतःहून त्याला फोन केलास तर मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेव. सिद्धी चिडून निशाला म्हणाली, नाही ग, मी का करेन त्याला फोन? मी आपलं सहजच विचारलं. निशा खालच्या आवाजात म्हणाली, मला माहिती आहे निशू, आठवण येणं अगदी साहजिकच आहे. पण आता या गोष्टीला 3 वर्ष उलटून गेली. तू लंडनला जाऊन छान सेटल झाला आहे. त्याने मागे वळून पाहिले का परत कधी? नाही ना. मग आता आपणही पुढेच पाहिजे. सिद्धी निशाला समजावत म्हणाली. इतक्यात बेल वाजली म्हणून सरिताताईंनी दार उघडले. निशू, अप्पू आली आहे. सरिताताई हॉलमधूनच ओरडल्या. तशी फोन ठेवून निशा बाहेर आली. निशू, पटकन आवरून घे. तुला परवा म्हटलं होतं ना माझ्या कझिनचं लग्न आहे. अगं, तिच्या घरी मेहंदी काढायला जायचं आहे आपल्याला. आज संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि तिला मेहंदी काढणारी मेहंदीवाली एकच आहे आणि मुली मात्र 10-12. सो मी तुझी मेहंदीचे डिझाईन्स तिकडे दाखवून आले आहेत. ते त्या मुलींना खूपच आवडले. आपण थोड्या वेळात निघू. संध्याकाळी तिथला कार्यक्रम झाला की आमच्या घरी राहायला जाऊ. ठीक? अपूर्वा भराभर म्हणाली. येते मी, पण सगळे तुझे तूच ठरवलेस. निदान आधी मला विचारायचे तरी. निशा म्हणाली. निशू, उगाच कटकट करू नकोस हं. आत्ता आली आहे ना मी तुला सांगायला. चल, आवर लवकर. काकू, मी निशाला आता घेऊन जात आहे. रात्री ती आमच्या घरी राहायला येईल आणि तशीही उद्या ऑफिसला सुट्टी आहे. अप्पू सरिताताईंना म्हणाले. तुम्ही मैत्रिणी मैत्रिणी काहीही गोंधळ घाला. आजकाल आयांना परवानगी विचारायची गोष्ट लांबच राहिली. सरिताताई स्वयंपाकघरात निघून गेल्या. मेहंदी कलरचा कुर्ता, त्यावर पांढऱ्या रंगाची लेगिन्स, कपाळावर छोटीशी टिकली लावून आपले खांद्यापर्यंत रुळणारे केस निशाने एका पिनेत गुंडाळून टाकले. कानात हलकेसे झुमके आणि हातात 2 बांगड्या अडकून ती तयार झाली. रेडी? अगं, तुझ्या मेहंदीचा कार्यक्रम नाही तिकडे. इतकी काय नटलीस? असो, पण खूप छान दिसते आहेस. अप्पू गडबड करत म्हणाले. आजी, तुमच्या नात्याची पटकन दृष्ट काढून टाका. अप्पू आतल्या खोलीत जात म्हणाले. ए, नको ना यार, मला नाही आवडत असले काही. निशाने आपले डोळे मोठे केले. अप्पू, आधी इकडे ये. तिथे कोणी छानसा मुलगा असेल तर लगेच मला कळव. तुझी मैत्रीण 24 वर्षाची घोडी झाली तरी लग्नाला अजून नाहीच म्हणते. सरिताताई हळूच कुजबुजत म्हणाल्या. हो काकू, सांगेन मी. पण आता निघतो आम्ही. खूपच उशीर होतो आहे. असे म्हणत दोघीही घराबाहेर पडल्या. आई काय म्हणत होती ग तुला? निशा अप्पूच्या मागे गाडीवर बसत म्हणाली. काही नाही ग, ते आपलं नेहमीच काहीतरी. ते जाऊ दे. वाटेत मेहंदीचे कोण घ्यायचे तेवढे लक्षात ठेव. अप्पूने विषय बदलत गाडी स्टार्ट केली आणि दोघीही निघाल्या. दोघीही कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्या. लग्नघरात उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. अप्पू आणि निशा श्वेताच्या नवरी मुलीच्या खोलीत आल्या. श्वेता एका कोपऱ्यात बसून आपल्या हातावर मेहंदी काढून घेत होती. अप्पूने दोघींची एकमेकींना ओळख करून दिली. अगं, ती अप्पूची मैत्रीण आली बघा. चला पटापट बसा बघू मेहंदी काढायला. श्वेताच्या आई मधुराताई आपल्या सगळ्या भाच्यांना आणि श्वेताच्या मैत्रिणींना म्हणाल्या. तशा सगळ्या निशाभोवती जमल्या. ए, तुझी मेहंदीचे डिझाईन्स खूप छान आहेत. मला आधी काढ, मग बाकीच्यांना काढ. श्वेताची बहीण नेहा निशाला म्हणाली. निशा नेहाला घेऊन एका बाजूला बसून मेहंदी काढू लागली. आई, दादा कधी येणार आहे? मावशीला त्याला फोन करायला सांग. मेकअप करणारी ताई त्याच्यासोबत आज घरी येणार होती. काही गोष्टी तिच्याशी डिस्कस करायच्या होत्या. श्वेता मधुराताईंना म्हणाली. फोन करायची काहीच गरज नाही. आम्ही दोघेही हजर आहोत. इतक्यात दादा खोलीत येत म्हणाला. अरे किती वेळ! तुझी वाट पाहून शेवटी आम्ही मेहंदी काढायला बसलो.
श्वेता दादाला म्हणत खोलीतून बाहेर गेली. इकडे निशाला आवाज ओळखीचा वाटल्याने तिने सहज वर करून पाहिले. तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. अन्वित अन्वित आणि इथे त्याच्याकडे पाहत कितीतरी वेळ ती तशीच बसून राहिली. मात्र अन्वितचे निशाकडे लक्ष नव्हते. तो आपल्याच कामात मग्न होता. अगं अशी काय पाहतेस? आमचा मावस भाऊ आहे तो. अप्पू निशाला कोपराने ढोसत म्हणाली. नाही ग, म्हणत निशा मान खाली घालून नेहाला मेहंदी काढू लागली. अगदी 12वीला असल्यापासून निशा आणि अन्वितची ओळख होती. दोघांचेही नकळत या ओळखीचे मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले. मात्र कॉलेज संपले आणि अन्वितने या नात्याला ब्रेक दिला. कारण उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाण्याचा त्याचे स्वप्न होते आणि या स्वप्नात त्याला कसलाच अडथळा नको होता. निशाने अन्वितला खूप समजावले, धमकावले, पण त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तो परदेशी निघून गेला आणि निशा इथे एकटीच राहिली. या ब्रेकअपमधून बाहेर पडायला तिला जवळजवळ 6 महिने लागले. 6 महिन्यानंतर निशाला चांगला जॉब मिळाला आणि त्यात ती रमून गेली. अपूर्वा ही निशाची ऑफिसमधली बेस्ट मैत्रीण. पण अन्वितचा विषय तिने अप्पूजवळ कधीच काढला नव्हता. आजच अन्वितची आठवण यावी आणि तो अचानक नजरेसमोर यावा, तेही इतक्या वर्षांनी. काय हा योगायोग! निशाच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब नेहाच्या हातावर पडला. अगं तू रडतेस का? काही झालंय का? नेहा घाईघाईने निशाला म्हणाली. नाही ग, चष्मा घातला नाही ना, की असं होतं मला कधी कधी. निशा आपले डोळे पुसत म्हणाली. नेहाची मेहंदी काढून झाल्यानंतर निशाने भराभर 5-6 मुलींना मेहंदी काढून दिली. मुलींनी भरपूर फोटो काढले, डान्स केला आणि रात्री उशिरा अप्पू आणि निशा घरी परतल्या. निशा, एक विचारू का? तू थोडीशी डिस्टर्ब वाटतेस. काही घडलं आहे की श्वेताच्या घरी? तुला कोणी काही बोललं का? अप्पूने गरमागरम कॉफीचा मग निशाच्या हातात ठेवला. ताई, अप्पूची ती मैत्रीण आली होती ना, ती दिसायला बोलायला खूप छान आहे. शिवाय अप्पूच्या ऑफिसमध्ये काम करते म्हणे. आपल्या अन्वितची आणि तिची जोडी काय सुंदर दिसेल. मला बाई खूपच आवडली ती. मधुराताई आपल्या बहिणीला म्हणजेच अन्वितच्या आईला म्हणाल्या. नाव काय म्हणालीस? रजनीताईंनी विचारले. त्या झोपायच्या गडबडीत होत्या. नाव मी विसरले, पण अप्पूला उद्या बांगड्या भरायच्या कार्यक्रमात तिला घेऊन यायला सांगेन हवं तर, मधुराताई म्हणाल्या. अप्पू, याआधी मी तुला कधीच काहीच बोलले नाही, पण अन्वितला मी ओळखते. निशाने एकदम गरम कॉफीचा घोट घेतला. अगं हळू, कशी काय ओळखतेस दादाला? अप्पू आश्चर्याने म्हणाली. आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये होतो. आधी ओळख झाली, मग मैत्री आणि नंतर मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले ते कळलेच नाही. अन्वितची स्वप्न खूप मोठी होती. त्याला आपली स्वप्न पूर्ण करण्यात कोणाचाच अडथळा नको होता. अगदी माझाही. मी वाट पाहायला तयार होते, मात्र तो ब्रेकअप करून परदेशी निघून गेला. मला माझे पहिले प्रेम कधीच विसरता आले नाही. अप्पू, अजूनही नाही. निशाने अप्पूला गच्च मिठी मारली. इतक्यात अप्पूच्या मोबाईलवर मधुरा मावशीचा मेसेज आला. उद्या येताना निशाला सोबत घेऊन ये. तो वाचून अप्पू हलकीच हसली आणि निशाला थोपटत म्हणाली, मी आहे ना, सगळं नीट करेन. तू नको काळजी करू. निशा नको म्हणत असतानाही अप्पूने निशाला श्वेताच्या घरी आणले. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. रजनीताई लांबूनच निशाला निरखत होत्या. कार्यक्रम झाला तशी निशा घरी जाण्यासाठी गडबड करू लागली. तू अन्वितची कॉलेजमधली मैत्रीण ना? निशा, तरी मी मगाचपासून म्हणते, ही मुलगी ओळखीची वाटते म्हणून. रजनीताई निशाच्या जवळ येत म्हणाल्या. हो, तुम्ही रजनी काकू ना? आनंदाने निशा काकूंच्या पाया पडली. ताई, अगं काल तुला म्हटलं ना, हीच ती निशा आपल्या अन्वितला शोभते की नाही? मधुराताई पुढे होत म्हणाल्या. हो का? अन्वित, अरे पाहिलंच का कोण आलंय ते?
रजनी काकू आनंदाने आपल्या मुलाला हाक मारत म्हणाल्या, कोण? अन्वित गडबडीने आत आला. समोर निशाला पाहून त्याला धक्काच बसला. निशू, तू इथे? नकळत त्याच्या तोंडून निघून गेलं. अरे, ही आपल्या अप्पूची मैत्रीण काल आली होती. अपूर्वाची आई अरुंधती मावशी पुढे होत म्हणाली, तुम्ही दोघे ओळखता ना एकमेकांना? मग असे चेहऱ्यावर परक्यासारखे भाव आणून काय उभे राहिलात? बोला काहीतरी. नेहा पुढे होत म्हणाली, तरी मला काल वाटलंच काहीतरी लोचा आहे. पण मी निशाला पर्सनली ओळखत नाही ना, त्यामुळे फारसं काहीही विचारलं नाही. नेहा दादाला चिडवत म्हणाली, तशा सगळ्या बहिणी या दोघांच्या भोवती जमा झाल्या. त्यांना चिडवू लागल्या. मला बोलायचं आहे तुझ्याशी, जाऊ नको इतक्यात. थांब थोडा वेळ. अन्वित निशाला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला. यावर निशा काहीच बोलली नाही. मला माहिती आहे तू चिडली आहेस माझ्यावर, पण एकदा ऐकून घे माझं प्लीज. अन्वितने आपले कान पकडले. थांबा बघू मुलींनो, जेवण करून संध्याकाळच्या तयारीला लागा. चला. मधुराताईंनी साऱ्या मुलींना जवळजवळ हाकलले. अन्वितची कुजबूज त्यांच्या कानावर पडली होती. काहीतरी गडबड नक्की आहे हे त्यांना कळून चुकलं होतं. अन्वित, जेवण करून तुझ्या मैत्रिणीला मदतीला घे आणि हे इतकं सामान गाडीत नेऊन टाक. मधुराताईंनी ऑर्डर सोडली. निशा, आता मावशीचा आदेश आहे म्हटल्यावर थांबावंच लागेल तुला, असे म्हणत अन्वित तिथून निघून गेला. रजनीताईंनी निशाला आग्रहाने जेवू घातले आणि मधुराताई आता तिला लग्नाला येण्याचा आग्रह करू लागल्या. श्वेताही तिला आग्रह करू लागली. कसाबसा होकार देऊन निशा घरी जायला निघाली. आणि दादा, वहिनीला, आय मीन तुझ्या मैत्रिणीला घरी सोडून ये, म्हणजे ती आवरून पुन्हा येईल इकडे, असे म्हणत अप्पूने आपली जीभ चावली. नको, माझी मी जाईन. निशा सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडली. निशा ऐक ना. अन्वित तिच्या मागून धावत आला. मला काहीच बोलायचे नाही. निशा घाईघाईने पुढे गेली. निशू ऐक ना, हे लग्न झाल्यावर मी तुझ्या घरी येणार होतो. अन्वित पळत येऊन तिची वाट अडून थांबला. कशाला येणार होतास? निशा चिडून म्हणाली. तुला मागणी घालायला. सॉरी निशा, मी चुकलो, खूप चुकलो. मला वाटलं आपलं प्रेम माझ्या करिअरच्या आड येईल, त्यामुळे मी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. पण तुला विसरू शकलो नाही मी. माझं तुझ्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे जितकं आधी होतं. अन्वितने निशाचा हात हातात घेतला. हे काय करतो आहेस अन्वित? हात सोड माझा. निशाने आपला हात झटकला. हे समजायला 3 वर्ष गेली, पण आपण एकत्र येणे आता शक्य नाही, निशा रागाने म्हणाली. का नाही? अगर तेरा साथ हो तो सगळं शक्य आहे, नाही का? नेहा आणि अप्पू दोघी हसत हसत बाहेर येत म्हणाल्या. तुम्ही दोघी इथे काय करताय? निशा घाबरून म्हणाली. आम्ही पाहत होतो दादा आणि आमची होणारी वहिनी कसे भांडतात ते. अप्पू पुढे होत म्हणाली. तू नेहाला सांगितलेस का? नको यार, किती विश्वासाने सांगितले होते मी तुला सारे. निशा अप्पूला म्हणाली. ते सगळं जाऊ दे, तुम्ही आधी पॅचअप करा. तिकडे आत तुमच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत. ताईची लग्न झाले की आई आणि रजनी मावशी निशाच्या आई वडिलांना भेटून पुढची बोलणी करतील, आणि रजनी मावशीने एकदा मनावर घेतले की मग ती मागे पुढे पाहत नाही. नेहाने माहिती पुरवली. हे ऐकून अन्वितने आपले कान पुन्हा पकडले. निशा, माझ्याकडे घर आहे, गाडी आहे, शिवाय तुला आयुष्यभर पोचेन इतका चांगला जॉब आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी इथून पुढे तुला अंतर देणार नाही हे वचन देतो तुला. निशा काहीच बोलत नसल्याने अन्वितच्या डोळ्यात पाणी आलं. हे पाहून तिचा राग जास्त काळ टिकला नाही. ती अधीरतेने अन्वितच्या मिठीत शिरली. अरे अरे थांबा, अजून लग्न ठरायचं आहे तुमचं. पण नेहा, आता सरिता काकूंना सांगायला हवं, इथे एक छानसा मुलगा मिळाला आहे आम्हाला, असे म्हणत अप्पू आत पळाली. आता अन्वितने निशाभोवतीची आपली मिठी अधिकच मजबूत केली, तिची साथ कधीच न सोडण्यासाठी. समाप्त. लेखिका सायली जोशी.
श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.